नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज लॅन्सेट नावाच्या प्रतिष्ठित मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखमालेच्या संबंधात आज आपण बोलणार आहोत. ही लेखमाला असं सांगते की आपण जे काय खातोय, विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रॉडक्ट्स मधून जे काय खातोय, ते सगळं काही कन्झ्युमर्स चॉईस नसून तो त्या कंपन्यांचाच मॅन्युफॅक्चरर्स चॉईस आहे. आणि त्यातून जे काय होतंय, त्यातून जे काही आरोग्यपूर्ण आहार आपल्याला दिला दिला जातोय, असं जे काही भासवलं जातंय, त्याच्यामधलं सत्य काय आहे आणि त्या प्रकारची जी उत्पादनं आहेत, ती आरोग्यासाठी अडसर आहेत, नव्हे ही उत्पादनं आजार पसरवण्याचं कार्य करतायत, अशा स्वरूपाचं सांगणारं ही जी लेखमाला आहे, ती सांगते. त्यामुळे या प्रकारच्या ज्या उत्पादनांचं आपण जे कौतुक करतो, त्यांची उत्पादनं आणि त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट बघून आपण ही उत्पादनं घरी आणतो. मोठ्या प्रेमाने आपल्या घरातल्या लोकांना खाऊ घालतो. किंबहुना मुलाबाळांना सुद्धा ही उत्पादनं खाण्यासाठी आपण प्रवृत्त करतो. किंबहुना तसं खाल्ल्याने आपल्याला कृतकृत्य वाटतं. अशा स्वरूपाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. एक असं एक दृश्य आपल्या समाजामध्ये दिसतं. पण ही लेखमाला प्रसिद्ध झाल्यानंतर जगातली सर्व राष्ट्र त्यांचे आरोग्य विषयक जी मंत्रिमंडळ आहेत, ती सावध झाली आहेत. आणि त्यातील एका राष्ट्राने तर संध्याकाळी 9 पूर्वी याच्यापैकी कोणत्याही प्रकारच्या उत्पादनांची ॲडव्हर्टाइजमेंट टीव्हीवर दाखवायची नाही, अशा स्वरूपाचे निर्बंध जारी केलेत. मग असं का झालं? कारण ही जी बहुचर्चित आणि मल्टीनॅशनल कंपन्यांनी ही निर्माण केलेली जी उत्पादनं आहेत, त्यांच्यापासून आरोग्य तत्व, हेल्दी सप्लिमेंट्सचं सोडा, पण ही उत्पादनं आजार निर्माण करतायत आणि त्यातून टाईप 2 डायबिटीज, कॅन्सर, हार्ट डिसीज, डिस्लिपिडेमिया, ॲलर्जीज अशा प्रकारच्या आजारांना निर्माण करतायत, अशा स्वरूपाची भावना व्यक्त केली गेलेली आहे. आणि त्यामुळे ही लेखमाला अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. आणि याचाच अवेअरनेस देण्यासाठी आजचा आपला पॉडकास्ट आहे. ह्या उत्पादनांमध्ये वापरली जाणारी रॉ मटेरियल्स निकृष्ट दर्जाची असून त्याच्यावर केलेली अल्ट्रा प्रोसेसेस, त्यामुळे ह्या सगळ्या उत्पादनांना अल्ट्रा प्रोसेस फूड अशा स्वरूपाचं नाव दिलेलं आहे. आणि ही अल्ट्रा प्रोसेस फूड्स ही जी आहे, ही आरोग्य विघातक असून त्यांच्यापासून अनेक प्रकारची नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या समाजामध्ये येत आहेत, ही स्पष्ट भावना या लेखमालेतून सांगितलेली आहे. त्यामुळे मी फारसं काही बोलत नाहीये. कोणत्याही पेयाचं, कोणत्याही चिप्सचं, कोणत्याही खाद्यपदार्थाचं मी इथे नाव घेत नाहीये. कोणत्याही कंपनीचंही नाव घेणार नाहीये. पण उद्या येणारे मकर संक्रमण जे आहे, त्या संक्रमणाच्या निमित्ताने सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि अंधकार कमी कमी होऊन प्रकाश वाढायला लागतो. अशा स्वरूपाची जी भावना असते, त्याच्यामध्ये आपण आपल्या आयुष्यात जर आरोग्याचा वसंत फुलवायचा असेल, तर आपल्याला ह्या प्रकारच्या बहुराष्ट्रीय कंपन्यातून आपल्याला दिला गेलेला हा चॉईस आपण नाकारून आपलं मकर संक्रमण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने करायला हवं. आणि योग्य चॉईसेस आणि योग्य गोष्टी आपल्या मुलाबाळांना आणि घरच्या लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजेत. त्यामुळे आपल्या ग्रोसरकडनं किंवा सुपर मार्केटमधनं आपण जे काही
खाद्यपदार्थ ब्रेकफास्टच्या स्वरूपामध्ये, स्नॅक्सच्या स्वरूपामध्ये आणतोय, त्याच्याबद्दल सावध व्हावं, ह्या दृष्टीने हा आजचा पॉडकास्ट आहे. जय जय रघुवीर समर्थ.